आजचा आपला आहे दिवस दुसरा. तुमचा आरसा तुमचा खास मित्र. तुम्हाला आज आरशाला मित्र बनवायचा आहे. आजच्या दिवसाची सुरुवात तुम्ही आधी केलेल्या मिरर वर्कच्या म्हणजेच मन व्यायामाच्या सरावानेच करायची आहे. परंतु आज तुम्ही तुमच्या जुन्या आत्मप्रतिमे पलीकडे जाऊन स्वतःकडे अधिक जवळून पाहायला शिकणार आहात. तुम्ही अजून त्याला जास्त समजून घेणार आहात आज मिरर वर्कला किंवा स्वतःला. आज मिरर वर्कचा फक्त दुसराच दिवस आहे. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःचं लाड करणं, आत्मप्रतिमा सजवणं याची हे सर्व शिकण्याची आता फक्त आपण सुरुवात केलेली आहे. तर स्वतःबद्दल आणि जीवनाबद्दल या नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय आणि सराव केल्यामुळे तुमच्या मनातील जुने नकारात्मक विचार ज्याचं ओझं बाळगून तुम्ही स्वतःला त्रस्त करीत होता ते पुसून टाकले जातील. लवकरच तुम्हाला जाणवू लागेल की आता तुमचा चेहरा हसरा, आनंदी दिसू लागलाय आणि आरशात पाहणं, स्वयंसूचना देणं सोपं वाटतंय. हळूहळू ज्या स्वयंसूचना तुम्ही स्वतःला देत आहात त्या सत्यात उतरल्याचंही तुम्हाला जाणवू लागेल आणि हे हळूहळू होईल आणि हे ॲक्सेप्ट करून आपल्याला हळूहळू करायचं आहे. आता तुम्ही तुमच्याकडील पॉकेट मिरर, खिशात ठेवण्याचा आरसा बाहेर काढा आणि तुमच्या बाथरूम मिरर समोर जा. थोडा दीर्घ श्वसन करा, शांत व्हा आणि स्वस्थ व्हा. आरशात स्वतःकडे पहा. आता तुमच्या नावाचा मोठ्याने उच्चार करून मी तुझ्यावर प्रेम करते, खरोखर खूप प्रेम करते, तू मला खूप आवडतेस हे म्हणा आणि हे पुन्हा म्हणा, 2 वेळा म्हणा. मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम करते. तर हे परत आता आपण म्हणायचं आहे कारण याची सुरुवात आपण केलेली आहे आणि ह्या दुसरा मिरर वर्कच्या आधीही आपल्याला स्वतःला आत्ता ते म्हणून घ्यायचं आहे आधी आणि मग रिअली अजून आपल्याला ते फिलिंग येईल की जेव्हा आपण आत्ताचा मिरर करू त्याच्यासाठी. चला तर मग मिरर घ्या समोर आणि हे 3 वेळेस बोलायचे आत्ता जे वाक्य आहे ते आणि स्वतःचं नाव घेऊन बोलायचं आहे. मी माझं नाव घेईन, तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे. चला तर. अनिसा, मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम करते. अनिसा, मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर खरोखरच खूप खूप प्रेम करते. अनिसा, मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर खरोखरच खूप खूप प्रेम करते. काय झालं? लक्षात आलीच? फिलिंग लक्षात आलं? कालच्या फिलिंगमध्ये आणि आजच्या फिलिंगमध्ये फरक जाणवला ना? म्हणजे इथं हे फिलिंग येण्यासाठी लेखिकेने हे आधी पुन्हा इथं घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून जेव्हा दुसरा मिरर वर्क करणार तुम्ही त्याच्यात तुम्हाला जे म्हणायचं आहे ते रिअली तुम्हाला ते आतून वाटायला लागेल. तर कसं वाटतंय तुम्हाला? अगदी प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला हे सगळं मूर्खपणाचं वाटतंय का अजूनही, किंवा आश्चर्याचं वाटतंय किंवा आगळं वेगळं वाटतंय? याचं कारण असं की सर्वांना सुरुवातीला हे सगळं विचित्र आणि मूर्खपणाचं वाटू शकतं, नव्हे वाटतंच. पण हे करणं कठीण वाटतं आणि हे असं वाटलं तरी काही हरकत नाही. स्वतःवर बिनशर्त प्रेम करणं आणि तसं स्वतःला सांगणं हे तुम्ही यापूर्वी कधीही केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे आणि जे काही वाटतंय ते ॲक्सेप्ट करायचं आहे, ते वाटू द्यायचं आहे स्वतःला. या भावनांची जाणीव तुम्हाला होऊ द्या.
जे तुम्हाला वाटते ही सुरुवात आहे आणि खरं सांगते हीच खूप चांगली सुरुवात आहे. जी काही सुरुवात आहे ती खूप चांगली सुरुवात आहे, कारण तुम्ही स्वतःला समजू लागलेला आहात. हा पॉइंट इथं होतोय. त्यामुळे ही खूप छान सुरुवात आहे. मला जाणीव आहे की मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते, अगदी मनापासून प्रेम करते. हे स्वतःला सांगणं तुमच्यापैकी अनेक जणांना कठीण वाटणार आहे, जड जाणार आहे. पण मला हे सुद्धा माहीत आहे की शेवटी प्रयत्नांनी तुम्हाला हे नक्कीच जमणार आहे. आणि जड जात असूनही निर्धाराने प्रयत्न करीत राहण्याच्या तुमच्या चिकाटीचा मला खूप खूप अभिमान आहे. पण मी तुम्हाला खात्री देते की थोड्याशा प्रयत्नांनी मिरर वर्क तुम्हाला जमेल आणि ते सोपंही वाटू लागेल. म्हणून तुम्हाला जो आज मिरर आहे त्या मिररला तुम्हाला तुमचा मित्र बनवायचा आहे. तरीसुद्धा तुम्हाला माझं तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू हे म्हणणं खूपच कठीण जात असेल तर तुम्ही थोड्या थोड्या वाक्याने सुरुवात करू शकता. हे जमतं का पहा. म्हणजे मी जे आत्ता म्हटलं तुम्हाला की डायरेक्ट स्वतःला आय लव्ह म्हणणं हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्याच्या आधी तुम्ही काय म्हणू शकता स्वतःला, ते इथं सांगायचं आहे माइंडला की तुझ्यावर मनापासून प्रेम करायला शिकण्याची माझी इच्छा आहे. हे सांगायचं आहे माइंडला आधी. किंवा तुझ्यावर प्रेम करायला मी शिकते आहे. तेव्हा डायरेक्ट तुम्हाला एखादी गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हे मी काहीतरी बोलतेय, हे काहीतरी खोळेपणासारखं वाटतंय, तसं असेल तर आधी माइंडला सांगायचं की हे मी शिकण्याचा प्रयत्न करते. तसं बोललं की मग माइंड आपोआप ते ॲक्सेप्ट करते. ठीक आहे, म्हणजे आता हे शिकत आहे, हे करत आहे. तुम्ही जेव्हा आरशात पाहून स्वतःशी बोलता तेव्हा तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही KG किंवा बालवाडीतील एखाद्या छोट्या मुलाशी बोलताय. तुम्ही KGत असतानाचे तुमचे चित्र आठवा. आता स्वतःचं नाव उच्चारून या अंतस्थ छोट्या मुलाला सांगा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि तू मला खरंच खूप खूप आवडतेस. काही तर लेखिकेने तसं सांगितलं, कारण मोठ्या माणसांना आपण तसं म्हणणं आपल्याला थोडंसं ऑकवर्ड वाटतं किंवा ते आपल्या कन्सेप्टमध्ये बसत नाही. हे जे काही आपण लहानपणापासून शिकलेलं आहोत, ज्याला की आपण बिलीफ म्हणतो, त्याच्यामध्ये आपलं हे बसत नाही. तर अशा वेळी काय करतं की जे लहान मुलं असतात त्या लहान मुलांवरती आपल्याला खूप प्रेम असतं. कुठली मुलं असू देत मग ती, तर ते लहान मूल आपण आहोत असं समजायचं आणि आपलं लहानपण जे होतं ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याला म्हणायचं की माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि आय लव्ह यू. त्या छोट्याशा, कोण तुम्ही असाल, प्राची मॅडम असाल, उत्क्रांती मॅडम असाल, मी असेल, ते छोट्याला बघितलं की आपोआप आपल्याला प्रेम येईल ना त्याच्याबद्दल. तर त्याला तुम्ही आय लव्ह यू आरामात म्हणू शकता. त्याला म्हणा आय लव्ह यू. मग आत्ता तुम्हाला स्वतःला म्हणायला अवघड वाटत असेल तर ते जे काही छोटं होता तुम्ही KGमध्ये, त्याला तुम्ही आय लव्ह यू म्हणा. तर इथं आपल्याला त्याला आय लव्ह यू म्हणायचं आहे. मिरर वर्कचा तुम्ही जितका अधिक सराव कराल तितकं ते सोपं वाटू लागेल. पण लक्षात घ्या की याला थोडा वेळ लागणार आहे आणि हे ॲक्सेप्ट करायचं आहे आपण. म्हणून ते दिवसातून अनेकदा पुन्हा पुन्हा करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा प्रथम मिरर वर्क कराच. तुम्ही जेथे जेथे जाल, वेळ मिळेल तेव्हा आणि तिथे कुठेही करता यावं म्हणून तुमच्यापाशी एक पॉकेट मिरर तुम्ही सतत बाळगा. म्हणजे हा छोटासा आरसा जवळ हाताशी असला की कधीही कुठेही अनेक वेळा तुम्ही आत्मप्रेमाची ही स्वयंसूचना सहज देऊ शकाल. आणि ही स्वयंसूचना स्वतःला द्यायची आहे. तर इथं
प्रत्येक लेसनच्या आधी जी काही स्वयंसूचना दिलेली आहे तीही आपण स्वतःला आधी द्यायची आहे. त्याच्यानंतर मिरर वर्क आहे, त्याच्यानंतर हृदयस्थ विचार आहे, त्याच्यानंतर आपला ध्यानतंत्र आहे. ओके, चला तर मग ही स्वयंसूचना जी द्यायची आहे ती तुम्ही हृदयावरती हात ठेवून देऊ शकता आणि नंतर आपल्याला जो मिरर वर्क करायचा आहे तो मिररमध्ये बघून करायचा आहे. तर आत्ता मी जे बोलणार आहे ते तुम्ही हृदयावरती हात ठेवून बोलायचं आहे. तर ही स्वतःला आपण स्वयंसूचना घ्यायची आहे. आपण स्वयंसूचना घेऊयात. मी सुंदर आहे, मी आश्चर्यकारक आहे. हे 3 वेळेस म्हणायचं आहे माझ्या मागून. मी सुंदर आहे, मी आश्चर्यकारक आहे. मी सुंदर आहे, मी आश्चर्यकारक आहे. मी सहज कुणालाही आवडू शकेल अशी व्यक्ती आहे. मी सहज कुणालाही आवडू शकेल अशी व्यक्ती आहे. मी सहज कुणालाही आवडू शकेल अशी व्यक्ती आहे. म्हणजे इथं काय केलं तुम्ही, तुम्हाला जो नंतरचा मिरर वर्क करायचा आहे स्वतःबद्दल जे आय लव्ह यू म्हणायचं आहे त्याच्या आधी तुम्ही स्वतःला प्रिपेअर केलं की मी सुंदर आहे. सुंदर आहे म्हटल्यावर आय लव्ह यू आपोआप येईल ना. किंवा त्या बाळाकडे बघितल्यावर ते बाळ सुंदर आहे जे की केजीत होतं, ते सगळ्यांना आवडत होतं आणि ते आवडण्यासारखंच होतं, त्यामुळे मी पण सगळ्यांना आवडू शकते. हे तुम्ही माइंडला आधी स्वयंसूचना सांगितली. त्यामुळे आता पुढं तुम्ही जे मिरर वर्क करणार आहात ते तुम्हाला इझी जाणार. तर हे आधी माइंडला सांगणंही इम्पॉर्टंट आहे की मी सुंदर आहे, मी सहज कोणालाही आवडू शकेल अशी व्यक्ती आहे. तर हे झाल्यानंतर आता मिरर वर्क एक्सरसाइज. तुमच्या बाथरूममधील आरशासमोर बसा किंवा उभे राहा आणि डोळ्यात डोळे घालून जे स्वतःला म्हणायचं आहे तो मिरर पैकी इथं म्हणायचं आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. आरसा घ्या, कॅमेरा ऑन करा. प्रॅक्टिकली जे मी घेते ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मला सुरुवातीचं जे आहे तेच इम्पॉर्टंट आहे आणि ते करायला तुम्ही कंटाळा केला तर तुम्हाला पुढचं अजून बोर होईल. त्याच्यासाठी हे इथंच करणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मला सांगा, काल किती जणांनी नंतर केला मिरर वर्क? ओके, स्वाती मॅडमने केला, परत गायत्री मॅडमने केला, ओके, अजून प्राची मॅडमने केला, अजून प्रफुल्लता मॅडमने पण केला, ओके गुड. नंतर सुप्रिया मॅम, तुम्ही नाही केला? केला मॅम. केला का? ओके, ठीक आहे, गुड. म्हणजे ठीक आहे, बऱ्यापैकी सगळ्यांनी केलेला आहे. ज्यांनी केला नसेल त्यांनी करायचं आहे. कारण आपण तुम्ही हे मागचं जर राहत गेलं तर पुढं गेल्यानंतर तुम्हाला ते परत पुढचं आणि मागचं ह्याच्यात जम्बलिंग होणार आहे. तर ज्या दिवशी आहे त्या दिवशी थोडासा एक 5-10 मिनटं स्वतःसाठी काढा. आणि आत्ता तुम्ही हे जे काही नवीन शिकताय त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवा किंवा हे छान आहे, हे छान आहे असं स्वतःला म्हणा. म्हणजे ते करायला तुम्हाला अजून छान वाटेल. ओके, चला स्टार्ट. आता तुमच्या नावाचा उच्चार करायचा आणि मी जे सेंटेन्स म्हणते ते म्हणायचे आहेत पुढं. ओके, चला स्टार्ट. अनिसा, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू मला खरोखरच खूप आवडतेस. ओके, हे एक वेळ झालं. दुसरं, अनिसा, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू मला खरोखरच खूप आवडतेस. गुड. हे फिलिंगने यायला पाहिजे. आता तिसऱ्यांदा जे आहे
ते तिसऱ्यांदाचं जे आहे ते पूर्ण फिलिंगने यायला लागेल. ओके, चला. अनिसा, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तू मला खरोखरच खूप आवडतेस. जाणवला फरक? येस, त्या पद्धतीने हे झालं पाहिजे. पहिल्यांदा बोलताना, दुसऱ्यांदा बोलताना आणि तिसऱ्यांदा बोलताना. तिसऱ्यांदा जेव्हा बोलणार आहात तेव्हा पूर्ण फिलिंगनी आलं पाहिजे ते, तर तुम्हाला ते आतून अजून छान वाटेल. चला, नंतर परत आता हे जे काही तुम्ही म्हटला ते आपण 3 वेळेस म्हटलं आणि पुढंही 3 वेळेस म्हणायचं आहे. चला, स्वतःचं नाव घ्यायचं आहे. अनिसा, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. खूपला कसं म्हणायचं, इथं थोडंसं काय म्हणतो त्याला, ओढून थोडंसं. चला, मी दुसऱ्यांदा बोलते. अनिसा, माझं तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम आहे. आता तिसऱ्यांदा कसं येईल? अनिसा, माझं तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम आहे. आलं का? आधी जे खूप म्हणणार आहे, दुसऱ्यांदा जे खूप म्हणणार आहे, तिसऱ्यांदा जे खूप म्हणणार आहे, त्याच्यामध्ये फिलिंग आलं का, जाणवलं का? आणि ह्या पद्धतीनेच ते करायचं आहे. म्हणून तुम्हाला मी इथं करून घेते येते. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही खूप म्हणणार आहे तेव्हा ते खूपच येणार. दुसऱ्यांदा जेव्हा म्हणणार आहे तेव्हा खूप. तिसऱ्यांदा जेव्हा म्हणाल तेव्हा खूप. अजून त्याला इथं जाईपर्यंत म्हणायचं खूप. ओके, गुड. ही स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हणा, जी आत्ता आपण दिलेली आहे स्वतःला. ती कोणती? माझं तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम आहे. खूप खूप प्रेम आहे. हे स्वतःला सारखं म्हणायचं आहे. ती तुम्हाला रोज कमीत कमी 100 वेळा म्हणता आली पाहिजे. जसं आपण मॅजिकमध्ये म्हणलं थँक्यू आपल्याला 100 वेळा म्हणायचं आहे, तसं आहे आजचा हा मिरर वर्क. तर हे जे वाक्य आहे हे लिहून ठेवायचं, सगळीकडं लिहून ठेवा. जिथं जिथं तुम्हाला लिहिता येईल, जिथून जिथून तुम्हाला ते दिसेल तिथं तिथं लिहायचं आहे. आणि रोज 100 वेळा माझं तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम आहे नाव लिहायचं आहे आधी स्वतःचं. अनिसा, माझं तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम आहे, हे वाक्य लिहायचं. तुम्हाला जिथं चिटकवता येईल तिथं चिटकवा. जितकं जास्त तुम्हाला ते दिसेल तितकं बघण्याचा आणि तितकं वाचण्याचा आणि तितकं फिलिंगनी म्हणण्याचा तो प्रयत्न करायचा. ओके. एका दिवसात 100 वेळा मला कळतंय हे जरा खूपच वाटतंय, पण एकदा का अंगवळणी पडलं ना की तुम्हाला ते सहज जमेल, सोपं वाटायला लागेल आणि त्याची सवय लागून जाईल. त्यामुळे जेव्हा स्वतःला तुम्ही आय लव्ह यू म्हणणार त्यावेळेस काहीच वाटणार नाही तुम्हाला. तुम्ही ते सहज म्हणाल. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर जाल किंवा काचेत तुमची प्रतिमा पाहाल तेव्हा तेव्हा या स्वयंसूचनेची पुनरावृत्ती करा. त्याची आवर्तनं करा, जितकी जास्त करता येतील तितकी. तर ती आवर्तने कोणती करायची आहेत? परत हे 3 वेळेस म्हणायचं आहे. चला, स्टार्ट. अनिसा, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझं तुझ्यावर खरोखरच खूप खूप प्रेम आहे. दुसरं. अनिसा, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझं तुझ्यावर खरोखरच खूप खूप प्रेम आहे. अनिसा, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझं तुझ्यावर खरोखरच खूप
खूप प्रेम आहे. हे तिन्ही वेळचं फिलिंग आपलं वेगळं आलं पाहिजे आणि ह्या पद्धतीनेच ती प्रॅक्टिस करायचं आहे. स्वतःला आय लव्ह यू किंवा तू मला आवडतेस, मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करते हे सांगणं तुम्हाला कठीण वाटत असेल आत्ता, पण त्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःविषयी काही विशिष्ट मत मनात पक्क केलेला आणि स्वतःला तेच नकारात्मक संदेश तुम्ही पुन्हा पुन्हा देत आहात. आता आपण स्वतःची आत्मप्रतिमा चुकीची नकारात्मक बनवली आहे. त्याबद्दल स्वतःला दोष देऊन आपला त्रास वाढवू नका आणि शांतचित्त व्हा. म्हणजे इथं काय म्हणायचं लेखीला की तुम्ही आत्ता स्वतःला आय लव्ह यू म्हणू शकत नाही. ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी निगेटिव्ह घेऊन बसलेला. तर जे काही तुम्ही आत्ता निगेटिव्ह घेऊन बसलेला असाल त्याच्यासाठी जर हे म्हणणं तुम्हाला अवघड जात असेल तर त्याच्यासाठी हे अवघड जाते म्हणून परत त्या गोष्टीला तुम्ही दोष देऊ नका की मी माझी प्रतिमा अशीच तयार केली आहे, मी स्वतःला इतकं सुद्धा म्हणू शकत नाही, मी स्वतःला आय लव्ह यू म्हणू शकत नाही, मी स्वतःवरती प्रेम नाही करू शकत आहे. हे जे काही म्हणायचं आहे ते म्हणायचं नाही. फक्त ते समजून घ्यायचं आहे की आपल्या आतमध्ये काय काय होतं. तर स्वस्थ बसा आणि स्वतःला योग्य स्वयंसूचना देण्याचा निश्चय करा. परत तुम्ही तसं म्हणून स्वतःला परत निगेटिव्ह सूचना देऊ नका. स्वतःला निगेटिव्ह अफर्मेशन देऊ नका. जे काही तुम्ही स्वयंसूचना देतोय आपण ते ॲज अ अफर्मेशनच आहेत. तर ते परत तेच करू नका. तुम्ही आत्तापर्यंत जे केलेलं आहे परत तेच करायचं नाही आहे आपल्याला. तर बस लक्षात ठेवा, आता या नव्या स्वयंसूचनाची तुमची बांधिलकी आहे. आता आपल्याला इतक्या दिवस माहीत नव्हतं आपल्याला नवीन स्वयंसूचना, पण आता आपल्याला त्या माहीत आहेत. तर आपल्याला त्याच म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे की परत पाठीमागं जायचं नाही आहे की मी हे नाही म्हटलं, ते नाही म्हटलं, मी आधी समजूच शकले नाही स्वतःला, मी स्वतःसाठी आधी काही केलंच नाही, हे नाही ते नाही. तिकडं नाही जायचं आपल्याला. परत आपल्याला आता माहीत झालं आहे ना आपल्याला हे करायचं आहे तर तेच करायचं आहे. माइंडला तेच सांगायचं आहे की तुला तिकडं नाही जायचं आहे, तुला स्वतःला आय लव्ह यू म्हणायचं आहे, हेच सांगायचं आहे. आणि या स्वयंसूचनाबाबत तुम्ही वचनबद्ध आहात आणि हेच सत्य आहे. आपलं स्वतःचं स्वतःवरचं प्रेम असतंच, पण स्वतःला आवडत असतो. पण हे तेव्हा शक्य होतं जेव्हा तुम्ही चुकीची मतं स्वीकारत नाही. तसं तर आपण स्वतःला आवडत पण असतो. स्वतःवरती स्वतःला सगळे चांगले म्हणावे, स्वतःला सुंदर म्हणावं, सुंदर दिसावं हे सगळ्यांना आवडत पण असतं. पण काहीतरी नकारात्मकता घेऊन आपण त्याच्यापासून दूर झालेलं असतं. तर इथं परत आपल्याला ती नकारात्मकता घेऊन बसायचं नाही आहे. जे होतं ते ॲक्सेप्ट करायचं आहे. जे आत्ता आपल्याला अफर्मेशन मिळालेले आहेत ते जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही ही मतं स्वीकारताल. जे तुम्ही आधी केलेलं आहे ते तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुम्ही आत्ताचं जे घ्याल ते तुम्हाला आतमध्ये जाईल. नाहीतर तुम्ही परत